नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। सध्या आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बस स्टँडवर। इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे। मुक्ताईनगरवरून येणाऱ्या बसने मुक्ताईनगर ते पंढरपूर। सध्या आपण भुसावळमध्ये आहे। इथून मुक्ताईनगरचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 30 किलोमीटरच्या अंतरावर। पण मुक्ताईनगरवाली जी बस आहे ती आपण आता भुसावळला पकडणार आहे। त्याचं कारण म्हणजे अशी कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही की मी मुक्ताईनगर पासून सुरुवात करेल। भुसावळ पासून मुक्ताईनगरला जाणारी सकाळी 5:30 ची गाडी आहे। इथून तिथपर्यंत पोहोचता ती गाडी इथपर्यंत पोहोचून जाईल। त्यामुळे आपण इथूनच ती बस पकडणार आहे। तसं माझं बुकिंग मुक्ताईनगर पासून आहे आणि तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मुक्ताईनगर बस स्टँड दाखवले। परत मुक्ताईनगरला गेलो, परत तिथून सुरुवात करा, त्यापेक्षा इथूनच सुरुवात करतो। भुसावळला चांगली अशी राहण्याची सोय होती, मस्त अशी सोय झालेली आहे। त्यानंतर आपण मस्तपैकी या प्रवासाला सकाळ सकाळ सुरुवात करतोय भुसावळ पासून ते पंढरपूर पर्यंत। समोर पाहू शकता भुसावळ बस स्टँडचे हे 6:30 वाजताचे दृश्य। बरीच प्रवाशांची या ठिकाणी गर्दी पाहू शकता। बस स्टँडला चिटकूनच हे भुसावळचं रेल्वे जंक्शन। गाडीचं नाव घेतलं आणि आपल्यासमोर गाडी आलेली आहे मुक्ताईनगर पंढरपूर गाडी पाहू शकता। मस्तपैकी अशी बस भरलेली आहे आणि जाऊया आता। ही गाडी आता पोहोचलेली आहे इथं कोरडवाडी आगाराची गाडी आहे। मुक्ताईनगर पंढरपूर ही जी गाडी आहे ती मुक्ताईनगर आगार पण चालवतो आणि कोरडवाडी मी पहिल्यांदाच ऐकलं की कोरडवाडी केव्हापासून चालवायला लागली गाडी। इथून बघूया याच गाडीचं बुकिंग आहे की दुसऱ्या गाडीचं बुकिंग आहे। ही गाडी आहे ती कोरडवाडी आगाराची आणि जादामधून गाडी आहे। मुक्ताईनगर पंढरपूर आपण ज्या मार्गे जाणार आहे बहुतेक त्याच मार्गे गाडी आहे नाही? हा, बहुतेक त्याच मार्गे गाडी जाते। अंबड, गेवराई, बीड, बार्शी, कोरडवाडी या मार्गे आपली गाडी जाणार आहे। त्याच मार्गे ही गाडी जाणार आहे। तर आपली गाडी दुसरी आहे आणि मुक्ताईनगर आगाराची आहे बहुतेक असेल, आहे नाही? 6:45 गाडी। तर दादांना भेटून भारी वाटलं। कधी आलो तर नक्की भेटू आपण कोरडवाडी। पंढरपूर आषाढी यात्रा निमित्त बस चाललेली आहे आणि ही जी गाडी ती विदाऊट रिझर्वेशन गाडी आहे आणि आपली जी गाडी आहे ती रिझर्वेशन गाडी आहे। ती जी गाडी भरली आहे ना एकदम फुल पॅक गाडी भरलेली आहे। म्हणजे 17, 18, 19, 20 सगळ्या गाड्या फुल पॅक आहेत पंढरपूर आषाढी वारी निमित्त। आणि ही पण गाडी आता फुल पॅक आहे। बाकीचे जे प्रवासी चढले होते भुसावळला ते खाली उतरले, कारण हे जे प्रवासी आहेत ना शेवटपर्यंत प्रवास करणार आहे। त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांनी बसायचं कुठे हा प्रॉब्लेम आहे। 6:24 ही गाडी आलेली भुसावळ तुळजापूर या गाडीचा ब्लॉक सांगितला होता। भुसावळ तुळजापूर गाडी आता महाराष्ट्रातून बऱ्याच आगारातून वारी निमित्त आता ज्यादा गाड्या सोडतील आणि सोडलेल्या आहेत। मुक्ताईनगरवरून त्या गाडीचा सुटण्याचा जो टायमिंग आहे ना 6:45चा टायमिंग आहे। भुसावळला ती गाडी 8च्या दरम्यान पोहोचणार आहे। तर त्या गाडीचं अंतर बघायचं झालं मुक्ताईनगर पासून जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास आहे पंढरपूर पर्यंत आणि ती गाडी दोन्हीकडून बुकिंग असते। आपल्यासमोर अजून एक गाडी आली पाटोदा फैजपूर, पाटोदा आगाराची गाडी आहे ही। सध्या या ठिकाणी टाइम झालेला आहे सकाळचे 7:15 वाजलेले आहेत। अजून आपल्याला गाडी लागायला पाऊण तासाचा कालावधी बाकी आहे। फायनली मंडळी आपल्याला बस लागलेली आहे मुक्ताईनगर आगाराची, मुक्ताईनगर ते पंढरपूर। आणि गाडी मार्ग बघा मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, सिल्लोड, जालना, बीड आणि बार्शी, पंढरपूर असा गाडी मार्ग आहे। ज्या गाडीने आपण प्रवास करतो MS14 LX 4829 मुक्ताईनगर आगाराची गाडी। आपल्या बसच्या शेजारी पंढरपूर भुसावळ ही पण गाडी जादामधून चालू केलेली आहे आषाढी वारी निमित्त। आणि त्याच्यानंतर ही आपली गाडी फुल पॅक बुकिंग गाडी आहे। गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता एकदम फुल पॅक गाडी आहे। आता भुसावळ पंढरपूर पण गाडी गेली, ती पण आषाढी निमित्त ज्यादा गाडी होती ती भुसावळ पंढरपूर। हो, जुनी गाडी होती म्हणतात। जुन्या गाडीत एवढं कोणी बसत नाही, कारण लांबचा प्रवास आहे त्यामुळे कम्फर्टेबल सीट वगैरे पाहिजे त्याला, जेणेकरून प्रवास कसा आरामदायी झाला पाहिजे। हे जे प्रवासी आहेत ना पंढरपूर पर्यंत आहेत, म्हणजे विचार करा म्हणजे मधल्या प्रवासाला बसायला चान्सच नाही। मुक्ताईनगर वरून ही जी गाडी इथं पोहोचलेली आहे भुसावळला सकाळी बरोबर 8 वाजता। तुम्ही टायमिंग पाहू शकता 8 वाजलेले। तर मंडळी गाडीचा टायमिंग वगैरे झालेला आता इथून आपली गाडी निघते बरोबर सकाळी 8 वाजता। तर जाऊया मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर बघ। मुक्ताईनगर पासून वरणगाव, भुसावळ, गारखेडा कव्हर करत आता आपण जामनेर बस स्टँडला पोहोचलेलो आहे। बरोबर या ठिकाणी 8:45 वाजलेले आहेत। 8:45 मुक्ताईनगर पासून 60 किलोमीटर आपण अंतर कव्हर केलेलं आहे अवघ्या 1.25 तासामध्ये। जामनेर नंतर आता आपली गाडी जाणार फरदापूर, अजंठा आणि
सिल्लोड. जवळपास अंतर बघायचं झालं तर 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि इथं आपली बस थांबलेली आहे. अशा प्रकारे जळगाव जिल्ह्याचा हा जामनेर बस स्टँडचा परिसर. टोटल या ठिकाणी 10 फलाट आहेत. हे 10 फलाट असलेले हे जामनेर बस स्टँड पहा. इथे तुफान गर्दी आहे, प्रवाशांची तुफान. याच्या आधी भुसावळ आगाराची गाडी गेली होती, ती गाडी अजून महागच आहे. म्हणजे ओल्डवाल्या गाड्या आता जास्त पळत नाही. भुसावळ नंतर जामनेर येण्यासाठी जो रोड होता ना, त्या रोडचं काम चालू आहे सध्या तरी. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आता इथून आपली गाडी निघते जामनेरवर. भुसावळला एवढे काही स्टँडिंग प्रवासी नव्हते. मुक्ताईनगरला फुल पॅक बस असल्यामुळे स्टँडिंगचे कोणी बसले ना, पण इथं जामनेरला स्टँडिंगचे प्रवासी आलेले आहेत. गाडी कुठे चालेल? पर्दापूरच का? पर्दापूरच चालेल. पहूरच्या पुढे आपली गाडी नाश्त्यासाठी थांबलेली आहे. हॉटेल अन्नपूर्णा. या ठिकाणी बरेच गाड्या आलेले आहेत. प्रत्येक गाडीमध्ये तुफानी अशी गर्दी आहे. जळगाव विभागाच्या टोटल 350 बसेस 15 जुलै ते 30 जुलैपर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध केलेले आहेत. मुक्ताईनगर आगाराकडून टोटल 25 गाड्यांचं नियोजन करण्यात आलेले आहे. मुक्ताईनगर पंढरपूर या रोडवर एमपीची सुद्धा बस या ठिकाणी आलेली आहे. आणि पाहू शकता वेगवेगळ्या व्हेरियंट मध्ये इथे बसेस उभे आहेत. आणि दिसताना पण एकदम युनिक असं दिसतंय. एवढं जबरदस्त झेंडे बिंडे लावून एक खतरनाक. पाहू शकता एक गाडी आता इथे थांबते, मार्तंड मल्हारी. ज्या तारखेला आज आपण प्रवास करतोय ना, 17 जुलै, ह्याच्यानंतर जी गाडी भरणार आहे 21, 22, 23, ज्यावेळेस पालखी पंढरपूरला पोहोचेल त्यावेळेस तुफानी गर्दी असणार आहे. बसमध्ये पाय ठेवायला जागा नसणार आहे, इतकी तुफानी गर्दी असणार आहे. तर मंडळी या ठिकाणी आपली गाडी नाश्त्यासाठी थांबली आहे. तर सगळ्यात पहिला आपण नाश्ता करूया. आधी पोटोवा मन विटोवा. तर मंडळी मस्तपैकी असं गरमागरम आपण नाश्ता घेतलेला आहे. कांदा पोहे. खरं तर कांदा पोहे नसून हा रस्सा पोहे, रस्स्यासोबत आलेला हा पोहे. तुम्ही पाहू शकता 30 रुपये एक प्लेट आपल्याला पडलेली आहे. माझ्या पाठीमागे जो रोड पाहताय तुम्ही, जळगाववरून येतो ते थेट छत्रपती संभाजीनगर. आता थोड्याच वेळात आपल्याला एक मस्तपैकी असा घाट लागणार आहे, अजिंठा घाट. तर त्या घाटातून मस्तपैकी प्रवास करत पोहोचूया सिल्लोड. 10:52 आपली बस आली सिल्लोड बसस्थानकला. आता इथून आपली गाडी जाणार राजूर भोकरदन मार्गे जालना. जवळपास अंतर बघायचं झालं तर 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे सिल्लोड पासून जालना. आणि सिल्लोडचं हे बसस्थानक बघा तुम्ही. बरोबर या ठिकाणी सकाळचे 11 वाजत आलेत. बरेच बसेस आलेले आहेत. प्रवाशांची तुफान अशी गर्दी आहे. आणि वातावरण बघाल तर एकदम ढगाळ असं वातावरण आहे. आणि या गाडीसाठी आपल्याला तिकीट पडलेलं आहे मुक्ताईनगर पासून ते
पंढरपूर पर्यंत ऑनलाईन तिकीट 991 रुपये. आणि ज्यांना कोणाला आषाढी वारी निमित्त हा प्रवास करायचा असेल ना, तर आषाढी वारी निमित्त 15 जुलै ते 30 जुलै पर्यंत 25 गाड्या मुक्ताईनगर वरून सोडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं कारण नाहीये. जर तुम्ही रेग्युलर प्रवास करत असाल ना, तर ही गाडी 12 माही चालते आणि या गाडीचा फिक्स टायमिंग आहे. आणि या गाडीची सेवा आहे ना, ती 34 ते 35 वर्षापासून चालू आहे. मगाशी मी 25 बोललो, पण जास्त आहे. 1992 साली सुरू झालेला हा रूट अजून सुद्धा मुक्ताई आगारातर्फे ऑपरेट केला जातो. एकदम जुना रूट आहे. तुम्हाला घाट सेक्शन तर दाखवलं आहे. आता घाट सेक्शन नंतर आता सिल्लोडला गाडी बघा किती भरली आहे. फुल स्टँडिंगचे प्रवास आहेत. आत्तापर्यंत जो प्रवास करतोय ना आपण, एवढी फुल पॅक नव्हती गाडी. तर आत्ता जशी गाडी सिल्लोडला आली ना, गाडी केबिनपर्यंत फुल पॅक आहे. विचार करा, पायापर्यंत प्रवासी आलेले. खतरनाक गर्दी. काय म्हणायचे खूप. आता या काकांनी बुकिंग केलेलं आहे कोरडेवाडीपर्यंत ना. हां, मग आईस पैसा आरामात प्रवास चालू आहे त्यांचा. कसं वाटतं रिझर्वेशन करून प्रवास करणे? एकदम व्यवस्थित. तर रिझर्वेशनचा हाच फायदा आहे की तुम्हाला आरामशीर असा प्रवास करता येतो गाडी. हो भाई साहब, ड्रायव्हर त्यांनी डायरेक्ट दरवाजात लावला कारण प्रवासी डायरेक्ट घुसायला लागले. मंडळी आता काय मी बाहेर जाणार नाही कारण तुफानी गर्दी आहे. मी एकदा बाहेर गेलो की परत यायचं चान्सच नाही, पण स्ट्रगल करत यावं लागेल. स्ट्रगल करून आल्यानंतर इथे ऑलरेडी कुणीतरी बसलेला असतो. मुक्ताईनगर पासून जवळपास 200 किलोमीटरचं अंतर कव्हर करत 5-5.5 तासांमध्ये आपली गाडी जालना बस स्टँडला पोहोचलेली आहे. आणि या रूटचा जो सेंटर पडतो तो शहागडला आणि तिकडून येणारी जी गाडी आहे पंढरपूरवरून मुक्ताईनगर, तिचा संगम आपला जालनामध्ये झालेला आहे. तुम्हाला दाखवलेली ती गाडी, ती आपल्या गाडी समोर गेलेली गाडी जालनामध्ये पंढरपूर मुक्ताईनगर. जाऊ का नको बाहेर, मला तीच का नाही. गर्दी बघा, गर्दी खतरनाक आहे. कारण ज्या पण बसेस येत आहेत ना त्या ऑलरेडी फुल. काय म्हणता बोला, बाहेर वाटलं. हा आहे इथे. कुठलं आहे प्रॉपर तुम्ही? जालनाच येते का? अच्छा अच्छा अच्छा. अरे धन्यवाद धन्यवाद दादा. तर नाव काय आपलं? नाव काय? नाव अच्छा. अभी बाहर निकलने का थोड़ा मुश्किल है. ठीक है, धन्यवाद. चलो मिलते हैं. जरूर जरूर जरूर. जालना बस स्टँडला बघितलं ना तुम्ही तर पाय ठेवायला जागा नाही, इतकं बस स्टँड फुल भरलेले. तुम्ही बस स्टँड बघा, खतरनाक. कारण आता मराठवाड्याचा भाग सुरू झाला म्हणल्यावर गर्दी तुफानीच असणार आहे. आपले सबस्क्रायबर मंडळी भेटले आणि खूप भारी वाटले. त्यांनी आपल्यासाठी हे काहीतरी कोक वगैरे आणलेले, कोक डाईट आपल्या प्रेमापोटी आणलेले. त्यांनी आपले व्हिडिओ बघतायत, भारी वाटतायत व्हिडिओ त्यांना. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, बाकी नो ड्रामा, नो क्लिक बेट, ओनली ओरिजिनल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. भारी वाटलं भेटून.
आई वडिलांची सेवा करून तो पुण्याने कितका मोठा झाला. आपण आई वडिलांना विसरता कामा नये. आजचं 21व शतक हे अतिशय बिकट परिस्थितीने जन्माला आलं. आई गाडीच नव्हती. जालनापासून अंबड गेवराई कव्हर करत आता आपण पोहोचलेलो आहे बीड बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि इथे पोहोचता पोहोचता गर्दी अक्षरशः तुफान व्हायला लागली. जसं जसं आपण पुढे सरकतो ना तशी तशी गर्दीची लाट यायला लागली. लाट इथे लोक सायरा वायरा पळतात शीट पकडण्यासाठी. बीडवरून आपला जो प्रवास राहिलेला आहे फायनल टॉप पंढरपूरपर्यंत 200 किलोमीटरचा प्रवास. काय शपथ उतरून देत नाहीत लोक. आता बीड नंतर आपल्याकडे जाणार मांजर संभाज, चौसाळा, सरमकुंडी फाटा, येरमाळा आणि बार्शीचं अंतर बघायचं झालं तर तसं 110 किलोमीटर अंतरावर आहे. तर बार्शी नंतर 90 किलोमीटरचं अंतर राहतोय थेट पंढरपूर जाण्यासाठी. कोणत्या मार्गे? बार्शी, कोरडेवाडी, शेटफळ फाटा आणि पंढरपूर. बीड नंतर आता बघूया गाडी की दुपारच्या जेवणासाठी पुढे थांबते का, कारण दुपारचे 3 वाजून गेलेले. सरमकुंडी फाट्यावर आपली गाडी थांबणार आहे दुपारच्या जेवणासाठी. गर्दीचा प्रवास करायला मजा आहे बरं का, फक्त तेवढीशी जागा मिळली ना मग एक नंबर प्रवास नाही का. मध्ये मध्ये 1-2 सीट वगैरे जातात गाडीतले, पण स्टँडिंग भरत राहते, कंटिन्यू भरत राहते गाडी. सध्या या आषाढी वारीमध्ये जी गाडी फुल पॅक भरली आहे ना, बाकीचे प्रवासी आहेत लोकलचे ज्यांना कोणाला 30-30, 60-60 किलोमीटर जायचे अशा प्रवासी मग स्टँडिंग प्रवास करून प्रवास करतात अशा कंडिशनमध्ये.
फायनली इथे आपली गाडी जेवणासाठी थांबलेली आहे हॉटेल यशोदा प्युअर व्हेज. तर हॉटेल पाहू शकता असं काही हॉटेल आहे आणि इथे बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत, ज्यादा आषाढी वारी गाड्या. हे बरोबर या ठिकाणी 4 वाजलेले आहेत. सकाळी आपली गाडी नाश्त्यासाठी 9:30 वाजता थांबली होती, त्याच्यानंतर आता गाडी डायरेक्ट 4ला थांबलेली आहे आणि भूक अशी जाम लागलेली आहे. तर आधी जेवण करून घेऊया, त्याच्यानंतर निवांत बोलूया. दादांबरोबर मस्तपैकी असं जेवण झालेलं आहे. सकाळपासून इथपर्यंत आपण जो प्रवास केलेला आहे इंटरेस्टिंग आणि मजेदार असा प्रवास झालेला आहे. आता इथून पंढरपूरचं जे अंतर आहे येरमाळा बार्शी कुर्डवाडी करत आता पंढरपूरला गाडी पोहोचेल आपली. जवळपास आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून जवळपास 145 किलोमीटरच्या अंतरावर आहे पंढरपूर. या ठिकाणी सगळ्यात फेमस पेढा मिळतो कुंतलगिरीचा. तर मंडळी कोणी कोणी कुंतलगिरीचा पेढा खाल्लाय ना नक्कीच कमेंट करून सांगा. एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे पाहू शकता. मुक्ताईनगर पासून ते पंढरपूर पर्यंत या गाडीला सिंगल क्रू आहे, चालक कम वाहा. मी काहीच बोलणार नाही आता, कारण ज्या बी गाडीमधून आपण प्रवास केलेला आहे म्हणजे ठाणे शेगाव ही गाडी सोडून बाकीच्या जेवढ्या पण गाड्यांमध्ये 3 प्रवास केलेले आहेत सलग, काही ना काही प्रॉब्लेम आलेला आहे. आता या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे येरमाळ्याला. आता हा 4था प्रॉब्लेम आहे की लायनर चिटकलेला आहे. थोड्या वेळात सैल होईल पण बघूया आता कुठपर्यंत गाडी जाते. चालू द्या बा आता धीरे धीरे जरा. मंडळी आता आपली बस आली आहे बरोबर बार्शी बस स्टँडला. 6:07 बस पोहोचलेली आहे. आता इथून पुढे तुम्हाला तर माहिती आहे किती किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. तर दोन्ही शेड्यूल तुम्हाला सांगितलेले आहेत. पंढरपूरवरून ही गाडी 5:05ला आणि मुक्ताईनगरवरून 6:45ला असा या गाडीचा टायमिंग आहे. जर तुम्हाला या गाडीने प्रवास करायचा असेल तर रिझर्वेशन करून प्रवास करा. ज्या मार्गे आपली गाडी जाणार आहे कोरडेवाडी, शेडफळ आणि पंढरपूर, जवळपास 80 किलोमीटरचं अंतर राहिले. जाऊया मस्तपैकी कव्हर करूया आणि पोहोचूया पंढरपूर. फायनली मंडळी आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे. मुक्ताईनगरपासून ते पंढरपूरपर्यंत 500 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 13.5 तासांमध्ये आपला कंप्लीट झालेला आहे. आणि आपण पोहोचलेलो आहे पंढरपूरच्या मेन बस स्टँडला. ज्यावेळेस पालखी इथे पोहोचेल ना त्यावेळेस माझा प्रॉपर व्हिडिओ असेल त्याच्यावर पंढरपूर दर्शन म्हणून. त्यावेळेस यात बस स्टँडवरून मोजक्याच अशा गाड्या जातील जिथून या बस स्टँडला कनेक्टिव्हिटी वगैरे
इजी पडते अशा रूट. बाकीचे मग यात्रेनिमित्त तुम्हाला माहिती आहे चंद्रभागा बस स्टँडला तुफानी गर्दी असते. तर बघितलं असेल कशा पद्धतीचा हा मार्ग आहे आणि या मार्गातून ही गाडी येते. हा जो रूट आहे ना, ड्रायव्हर दादांनी सांगितल्याप्रमाणे 1992 सालापासून हा रूट चालू आहे. म्हणजे 34 वर्षापासून मुक्ताईनगर आगारातर्फे हा रूट चालवला जातो. गर्दी तुफान होती पण प्रवास एक नंबर झाला. म्हणजे मी म्हणतो ना, गर्दीशिवाय मजा नाही, त्यातलाच तो प्रकार एकदम मस्त. तर मंडळी, हा रूट तुम्हाला कसा आवडला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.